उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर राज्यातील कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींचा विश्वास आहे। त्यामुळे शिवसेनेत अनेक जणांचा प्रवेश होतोय। भविष्यातही अनेक दिग्गज शिवसेनेमध्ये येतील असा दावा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केला। दरम्यान गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी ठराव दाखल करताना नामदार हसन मुश्रीफ यांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनाचं नामदार आंबेडकर यांनी समर्थन केलं। लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 152व्या जयंतीनिमित्त नामदार प्रकाश आंबेडकर यांनी शाहू जन्मस्थळी आणि दसरा चौकातील शाहूंच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं। त्यानंतर नामदार आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला। शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटात आले आहेत। लवकरच 14 आमदार ठाकरे यांची मशाल खाली ठेवून धनुष्यबाण हाती घेतील असं नामदार आंबेडकर म्हणाले। महायुतीमध्ये सर्वांनाच पक्षवाढीचे अधिकार आहेत। एकनाथ शिंदे यांचं कर्तृत्व आणि नेतृत्व सर्वमान्य असून त्यामुळेच आमच्या पक्षाकडे इनकमिंग वाढतंय असं त्यांनी स्पष्ट केलं। राज्यामध्ये शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व, त्याच्यावरती लोकांचा वाढत असणारा विश्वास, ज्या पद्धतीनं जनमानसांमध्ये त्यांच्याविषयी लोकप्रियता आहे, त्यामुळं ज्या दिवशी लोकसभा झाली, विधानसभा झाली, शिवसेनेचे आदरणीय एकनाथजी मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांवर विश्वास व्यक्त करणारे हजारो कार्यकर्ते, सामान्य शिवसैनिकांपासून ते आमदार, खासदार, मंत्री सगळेच लोक येत आहेत। त्यामुळे आपल्याला या अशा अनेक गोष्टी दिसत राहतील की ज्याचा परिणाम निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना अधिक प्रभावशाली पद्धतीने काम करेल। राज्याची लोकसंख्या 13 कोटी आहे। त्या तुलनेत रुग्णवाहिकांची संख्या अत्यंत अपुरी आहे। ही वस्तुस्थिती आरोग्यमंत्री या नात्यानं नामदार आंबेडकर यांनी मान्य केली। रुग्णवाहिकांची संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं नामदार आंबेडकर यांनी सांगितलं। निश्चितपणे वाढवणे गरजेचं आहे, परंतु त्याच्यासाठीचा जो प्लॅन आहे तो 3 विभाग मिळून आम्ही करतो, कारण हे वेगवेगळ्या पद्धतीचे सुद्धा ॲक्सिडेंट स्पॉट्स आहेत। त्या ॲक्सिडेंट स्पॉट्समध्ये सुद्धा या गोष्टींची गरज आहे आणि मला असं वाटतं त्या सगळ्याचा एकूणच आराखडा केल्यानंतर आवश्यक असतील त्याप्रमाणे उपलब्धता करण्यामध्ये कुठल्याही विभागाला अडचण असणार। गोकुळच्या निवडणुकीसाठी जोरदार शक्ती प्रदर्शन करत नामदार हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी 1968 ठराव दाखल केले आहेत। त्याचं समर्थन नामदार आंबेडकर यांनी केलं। गोकुळच्या निवडणुकीमध्ये महायुतीमधून एकत्रित लढण्याचं यापूर्वी सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या समोर आम्ही सगळ्याच मंडळींनी सांगितलं, त्याप्रमाणेच ही निवडणूक होईल। आता निवडणूक म्हटल्यानंतर निवडणुकीतली राजकीय ईर्ष्या, प्रत्येकाला थोडंसं आपलं महत्त्व वाढवणं, हे सगळ्या गोष्टी अपेक्षितच आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की ते जे काय काल झालेलं सन्माननीय मुश्रीफ साहेबांनी केलेलं वक्तव्य किंबहुना त्यांनी त्यांच्या पद्धतीने दाखल केलेले ठराव असतील किंवा सगळेच पक्ष जे दाखल करतील त्या सगळ्यांमध्ये सुद्धा आपल्या आपल्या पद्धतीने अधिक हिरिरीनं त्याच्यामध्ये गोकुळमध्ये अग्रभागी असण्याचा प्रयत्न असणार आणि तो साहजिक आहे। खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीबद्दल नामदार आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली। सार्वजनिक जीवनात कार्यरत असताना सर्वांनी संयम पाळणं गरजेचं आहे असं आंबेडकर म्हणाले। तसंच कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात नशामुक्तीचं अभियान राबवलं जात आहे। हे अभियान यशस्वी होण्यासाठी प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतील असंही नामदार आंबेडकर यांनी नमूद केलंय।